नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. चला व्हिडिओला सुरुवात केली आणि व्हिडिओला सुरुवात करता करताच तुमच्यासोबत एक रेसिपी पण शेअर करते. तर व्हिडिओ हा एकादशीच्या आदल्या दिवशीचा आहे. मस्त आता इथं मी कढई गरम करायला ठेवली आणि कढई गरम केल्याच्यानंतर तेल टाकून घेतलं. त्यात थोडासा मला आज नायलॉन चिवडा बनवायचा आहे, तर मग नायलॉन साबुदाणा आणला होता, तो तळून घेते. तळीताने काय करायचं, तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि झाकण ठेवून तळा किंवा मग एकसारखं असं झाऱ्याने फिरवत राहा, नाही तर मग तेल उडतं अंगावर आणि सगळ्या गॅसवर पण तेल उडतं. हे तळताना थोडीशी काळजी घ्यायची, नाही तर एखाद्या वेळेस नायलॉन साबुदाणा फटकन फुटून अंगावर सुद्धा येऊ शकतो. म्हणून काय करायचं, थोडंसं झाकण ठेवायचं. आणि आता हे तळून झालेलं आहे, तर कधी कधी कच्चा पण राहतो आतमध्ये. आपल्याला असं वाटतं तो तळला आहे, पण चांगला कलर त्याचा चेंज होईपर्यंत तळून घ्यायचा, म्हणजे तो आतमध्ये असा दाताखाली कच्चा राहत नाही. तर आता हा चिवडा आदल्या दिवशी का बनवत होते आणि मस्त आता इथं मी किस पण त्याच्यामध्ये थोडासा मिक्स करणार आहे, बटाटा किस. तर हा किस मी उन्हाळे वाळवण्यामध्ये तयार केलेला, म्हणजे जेव्हा मी पापड वगैरे बनवते ना, बटाट्याचे वेफर्स वगैरे, तेव्हा मी हा करून ठेवत असते. तर हा बटाट्याचा किस तर एवढा सोपा आहे, फक्त सुकायला जागा पाहिजे. असा चिवड्यामध्ये मिक्स करायला, नाही तर असाही खायला खूप छान लागतो. तर आता इथं शेंगदाणे पण तळून घेतले आणि तो किस पण तळून घेतला. मस्त आता 2-4 मिरच्या थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या चांगल्या, पूर्ण त्याचा ओलसरपणा जाऊ द्यायचा आणि मग फोडणीमध्ये टाकून द्यायच्या. थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी वाटली तर तुम्ही साखरसुद्धा टाका, पण आमच्या घरात साखर खायची नाही जास्त डायबिटीसमुळं मिस्टरांना, आणि हा चिवडा त्यांनाच द्यायचा होता. तर तुम्हाला मी सांगितलं, आदल्या दिवशी मी हा चिवडा बनवत होते. त्यांना जायचं होतं पंढरपूरला, पण त्यांचं अचानक रद्द झालं काही कामामुळं, आणि देण्यासाठीच हा म्हणलं चिवडा थोडासा सोबत द्यावा. तिथं फराळ वगैरे मिळतो, पण थोडं आपलं घरचं पण थोडंफार असलं तर मग हे काय ते काय होऊन जातं. तर एकादशीच्या आदल्या दिवशीच मी हा चिवडा बनवायला घेतला होता आणि मग नंतर दुसऱ्या दिवशीच्या आता सुरुवात व्हिडिओला परत. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार सगळ्यांना. दुपारचे 4 वाजलेत आणि आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. आणि माझं सगळं घरातलं कामं आवरून झालेलं आहे, तर फराळ वगैरे करून घेतला आणि काल मस्त चिवडा बनवला होता. मग आज काय फक्त साबुदाणा खिचडीच बनवली आणि मस्त आता इकडं वडापावच्या गाडीकडे चाललेले आहे. तर आता इथं आमची कोऊसुद्धा शाळेतून आली. मी इकडनं जातानीच ती बसमधून उतरली. तर आज एकादशी असल्यामुळं त्यांना पण स्कूलमध्ये असे कार्यक्रम असतात, विठ्ठल रुक्माई बनवायचं, मुलांना विठ्ठल आणि मुलींना रुक्मिणी असं बनवायचं कार्यक्रम चालू त्यांचा होता शाळेमध्ये. तर छानपैकी ती नऊवारी साडी वगैरे नेसून, ब्लाऊज किती छान आहे तिचं, आणि मस्त तुळस डोक्यावर घेऊन आपली रुक्माई आलेली आहे. तर रुक्मिणी आली तर इथं छानपैकी ती उतरली कीच आम्ही फोटो वगैरे काढला तिचा आणि व्हिडिओ पण काढला. त्याच्यानंतर मग लगेचच इकडं वडापावच्या सेंटरवर आलेले आहे. तर इथं आता सगळी साफसफाई वगैरे करून घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर पेपर वगैरे ट्रेमध्ये टाकून ठेवायचे. मिरच्या तळून घेतल्या, त्याच्यानंतर मंचुरियनसुद्धा तळून घेतलेले आणि आता इथं मिरची कट करून ठेवली. तर ती जाडी मिरची असते ना, ती बेसन पिठामध्ये लावून इथं बटाटा वडे आणलेले. इथं आज उपवास आहे ना सगळ्यांना, त्याच्यामुळं मी वडे आज थोडेच आणले. तर शेजवान चटणीसुद्धा डब्यात आणली. इकडं मंचुरियन मिक्स करायला पातेलं, कोबी, त्याच्यानंतर इथं मंचुरियनचं पीठ ह्या डब्यामध्ये आणि पाणी पिण्यासाठी बॉटलसुद्धा भरून आणलेले आहे. तर आता हा भजी जे काढते ना, तो आमचा विशाल आहे, तो व्हिडिओमध्ये यायला नको बोलतो, माझा व्हिडिओ नको काढू म्हणतो आणि तो भजी बनवतो आहे. आता मी इकडनं व्हिडिओ काढते, तर येतात त्याला पण भजी बनवतो, त्याच्यानंतर मंचुरियन बनवतो आणि वडेसुद्धा बनवतो. जेव्हा मी घरी जाईल ना तेव्हा तोच करतो. मग म्हणलं चल हे तरी काम करतो मग. तर आता इथं धूप वगैरे आल्याच लावून घेत होता आणि मस्त स्टॉल लावलेला आहे. साफसफाई पहिली करून घ्यायला लागते आणि नंतर मग बाकीची सुरुवात. तर इथं पातेल्यामध्ये बेसनसुद्धा एकदम मिक्स करून ठेवलं आहे. तिकडं बटाट्याचे किस करून ठेवलेलं आहे असं, आणि इथं बटाटा भजे तयार आहेत, म्हणजे चालू आहेत. आता आज उपवास असल्यामुळं मी मटेरियल थोडंसंच आणलं आहे, पण मंचुरियनचं चायनीज भेळचं आणलेलं आहे. तर इथं वैष्णवी आता गिऱ्हाईक देते आणि भजीपावचं गिऱ्हाईक आलेलं आहे, तर ते असं पावामध्ये टाकून देते. त्याच्यानंतर मंचुरियन घेण्यासाठी आले, म्हणजे असं एक 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 गिऱ्हाईक येतं. आलं तर 2-4 प्लेटा वगैरे असं 1-2 घेऊन जातं आणि थोडं थोडं होतं. तर आता इथं तिने मंचुरियनची प्लेट बनवते. आधी मंचुरियन टाकून घेतले, वरून चटणी टाकते, आता शेव टाकून थोडीशी कोबी टाकून लगेचच देणार आहे.
तर अशा पद्धतीने पोरांची सुद्धा मदत आहे मला. घरातलं काम आवरलं आहे का मग आम्ही इकडेच येतो थोडा वेळ. आज शनिवार आहे त्याच्यामुळे वैष्णवीला पण थोडी दुपारच्या नंतर सुट्टी असते. मग ती पण आली होती, मला बोलली मदत करायला येते थोडीशी तुला तिथं, कारण साफसफाई पण करायला लागते ना. हे सगळं पुसून बिसून घ्यायला लागतं स्वच्छ आणि नंतर मग धूप वगैरे लावून मग सुरुवात करायला लागते. तर आता ती गिऱ्हाईकांना देते खायला. आता आज उपास असल्यामुळं मी काय केलं, वडे वगैरे काय जास्त आणले नाहीत आणि मग तळून झाल्याच्या नंतर सगळं मी आपले आरामशीर खाली बसले. पोरांना म्हणलं आलं गिऱ्हाईक की तुम्ही दोघांनी द्यायचं, वाटलं तर विशाल भजे वगैरे काढतो तर तू पण काढून घे, मी काय जास्त हे करणार नाही कारण मला घरी पण काम असतं. मग दमल्यासारखं होतं एवढं दगदग म्हणलं की. पण संध्याकाळची वेळ होती आणि एवढा पाऊस वारं भरपूर. आमचं तर अर्धं कापडच फाटलं, म्हणजे प्लॅस्टिकचं बांधलेलं वरती. खूप म्हणजे वारं, पूर्ण पाणी आतमध्ये यायचं हवेने. इकडनं पूर्ण रिकामं आहे ना, तर पूर्ण बघा पाणी तुम्हाला दिसतच असेल साठलेले. आणि एवढा मोठा खड्डा आहे तिथं, तर त्या खड्ड्यामध्ये पाणी साठलेलंच असतं. तिथूनच लोक ये जा करतात, परत गाड्या पण त्यातूनच जायला लागतात. तर इकडं पूर्ण खड्डेच झालेले आहेत. तर पाणीपुरीवाल्यांनी सुद्धा कापड वगैरे पॅक केले. आमचं पण कापड आहे, पण आमच्या हवेने लय समोर दिसतच असेल पूर्ण कापडाची हालत झाली. आता नवीनच आणायला लागेल परत दुसरं. आणि इकडं थोडंसं मटेरियल मी काढून ठेवते, कारण गरमच लागते ना, मग जेव्हा येतील तेव्हा विशाल काढून देतो. पण थोडंसं दाखवायसाठी किंवा पाहण्यासाठी हे काढून ठेवायला लागतं आल्या आल्या. तर मग एकदा आल्या आल्या सगळं मटेरियल काढून घ्यायचं आणि मी निवांत बसते. तर चला मग, दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा, एकादशीच्या दुसऱ्या दिवशीचा. तर सकाळी सकाळी स्वयंपाक करायचा होता मला. तर आज रात्री मी काय केलं, फराळ वगैरे केल्याच्या नंतर चणे भिजायला टाकले आणि मस्त इथं मसाला वाटून घेतलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी माझी पूर्ण पाहिजे असेल तर याच्या मोठ्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. मी मसाला वाटण्यापासून मसाला काढण्यापर्यंत टाकलेली आहे. आणि कशी चण्याची भाजी बनवते किंवा हरभऱ्याची भाजी, तर आमच्याकडे याला हरभऱ्याचीच भाजी बोलतात. भिजायला ठेवायला लागतं रात्रीचं आणि मस्त सकाळी मग उकडून घ्यायचे किंवा शिजवून घ्यायचे असे पातेल्यात वगैरे. पण मी काय केलं, बटाटे आणि हरभरे कुकरमध्येच लावले, मीठ हळद टाकली थोडीशी आणि मस्त मसाला वाटून घेतला. आता इथं मसाला चांगला परतून घेते. त्याच्यामध्ये मी छोलेचा मसाला पण टाकते, म्हणजे छोले मसाला म्हणजे चणे मसाला, तो एकच आहे सगळीकडे सगळाच. तर छानपैकी आता लाल तिखट टाकून घेतलं, घरगुती थोडासा मसाला टाकला. इकडे बटाटे पण उकडून ठेवले थोडेसे. आज मला थोडेसे डोसे करायचे, तर म्हणून मी बटाट्याची भाजी बनवून ठेवली. तर आता इकडं मी गरम पाणी ठेवले भाजी करायला. तर आज एकादशीचे दुसरा दिवस म्हणजे बारस आहे, तर म्हणलं बारशीचं पण काय भाजी करावं उपास सोडायला. तर मस्त चण्याची भाजी, चपाती आणि वाटलंच तर थोडेसे डोसे पण करणार आहे, कारण पीठ शिल्लक राहिलेले, त्याच्यामुळं मग थोडेसे डोसे बनवते मी, मसाला डोसा स्वयंपाक झाल्याच्या नंतर. तर आता हा सकाळी सकाळी लवकरच स्वयंपाक चालू आहे माझा 8 वाजता. तर मी ते छोल्याचा मसाला टाकून घेतला, मस्त परतून घ्यायचा आणि जे चणे शिजलेले ते याच्यामध्ये टाकून घ्यायची, बटाटा सोलून कट करून टाकायचा. खूप छान भाजी होती. समजा घरामध्ये तुमच्याकडे भाजीला काय नसले, चणे वगैरे असले तर भिजाय टाकायचे आणि छान अशी भाजी करायची. आणि आता पावसाळा पण आहे, भाज्या थोड्याफार जरा महागच आहेत आणि महाग असू द्या पण त्याच्यानंतर व्यवस्थित पण मिळत नाहीत, पावसामुळं पूर्ण सडलेले असतात. मग काय माझं हे काय ते काय चालूच असतं, कारण गेले तिथं भाजीवाले पण येतं, तिकडनं भाजी पण आणते त्यांच्याकडनं आणि कधी कधी टोमॅटो वगैरे तिथूनच घेते मी. तर छान असे चणे आपले कुकरमध्ये शिजलेले ते एकदम असे हातावरच फुटतात. तर अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं, म्हणजे भाजीला पण चव चांगली येते. मसाला चांगला परतून घेते तोपर्यंत आणि मग आता चणे शिजलेले याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तर एकदम सोपी भाजी आहे ही करायला, पण तुम्हाला करायची असेल आणि मसाला वगैरे मी काय टाकते काय काय टाकते त्याच्यामध्ये, तर तुम्ही ते मोठ्या व्हिडिओमध्ये चेक करू शकता. आहे टाकलेली मी चण्याची भाजी, चण्याचं असं काय काय टाकलेलं आहे. बऱ्याचशा रेसिपी आहेत, तुम्हाला जर पाहिजे असेल तर कशा करते आणि कशी पद्धत आहे करण्याची, म्हणजे मी माझ्या पद्धतीचं सांगते. तर आता इथे छानपैकी अजून थोडंसं पाणी टाकून घेते, म्हणजे काय होतं थंड झाल्याच्या नंतर भाजी ना थोडीशी आटली जाते. तर पाणी टाकून घेते आणि मस्त शिजून देते बारीक गॅसवर. आणि बटाटासुद्धा मी इथं सोलून कट करून टाकला आहे, उकडलेला एकच टाकला आहे, कारण कालसुद्धा बटाटे खाण्यामध्ये आलेत आणि आज पण बटाट्याची मसाला डोसा करणार आहे, तर बटाटा थोडासा खाण्यात येणार आहे. तर आता 2 दिवस लागोपाठ बटाटेच चालू आहे घरामध्ये.
कारण उपासाला पण आणि आज पण बटाटेच टाकले त्याच्यामध्ये पण चण्याच्या भाजीत. थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया आणि मस्त 15-20 मिनटं बारीक गॅसवर छान कट येऊन द्यायचा. तर आपली आता झालेली आहे हरभऱ्याची भाजी तयार. आणि थोडीशी जरा एकदम पातळ पण नाही आणि एकदम सुकी पण नाही, असं जरा मध्यम करायची थोडीशी, म्हणजे चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खायला येते. तर अशा पद्धतीने होता माझा ब्लॉग 2 ते 3 दिवसाचा. कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ज्यांना आवडत असेल त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि लाईकसुद्धा करत जात जा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करत जात जा, शेअरसुद्धा करत जात जा. मग काय, आता भाजी झाली की चपात्या लाटायला सुरुवात. तर आता इथं पीठ मळून ठेवलं होतं मी आणि मस्त चपात्या करून घेते. सकाळी सकाळी एकदा स्वयंपाक आवरला की मग बाकीचे परत मला ते मसाले वगैरे करायला लागतात, त्याच्यानंतर चटण्या वगैरे बनवायला लागते. तर मग मी आधी स्वयंपाक माझा घरातला आवरून घेते आणि मग तिकडची तयारी करते. तर चला मग, व्हिडिओ जर आवडत असेल तर शेअर करा आणि लाईक करा. चला मग परत भेटूया.